आज जेवणामध्ये काय आहे मम्मी आमच्यासाठी? आज जेवणामध्ये आहे मेथी, पनीर, मटर आहे. तर इन्ग्रेडियंट काय काय असणार जेवणामध्ये? हे आहे 4 चमचे मोठे तेल घेतले आहे. हे काजूची पेस्ट बनवली आहे. हे कांदा आहे, ही लवंग आहे, हे तेजपत्ता आहे आणि हे आहे दालचिनी. दालचिनी. आणि मी हे हिंग घेतलंय. थोडंसं चिमटीभर हिंग घ्यायचं असतं म्हणजे प्रॉब्लेम होत नाही. चला मी कसं आहे ते बनवते. हे बघा, हे पहिलं तेल टाकलं. आता तेल गरम होऊन द्यायचं. जरा गॅस थोडासा फास्ट ठेवायचा. तेल गरम झालं. तेल गरम झालं तर बघा, हे लवंग टाकायची, हे तेजपत्ता टाकायचं त्याच्यामध्ये थोडंसं, आणि ही दालचिनी, आणि नंतर आपण हे कांदा टाकायचा आणि ह्याला चांगला ब्राऊन होऊन द्यायचं. आता हे सगळं थोडंसं ब्राऊन होऊन द्यायचं. ब्राऊन झाल्याच्या नंतरला आपण काजूची पेस्ट टाकायची. आता हा आपला कांदा परतून झालेला आहे. आता आपण काजूची पेस्ट टाकायची. ही काजूची पेस्ट टाकण्यासाठी परतून घ्यायची. ते याच्यात थोडंसं आपण हे पाणी टाकायचं. आणि हलवून घ्यायची, एकजीव करून घ्यायची. आता आपण बघायचंय आपलं हे काजूची पेस्ट व्यवस्थित झाली. आता आपण मेथी टाकूया. ही मेथी चांगली त्याच्यामध्ये एकजीव करून घेऊया. आणि हे आपण 10 मिनिटं असंच ठेवायचं. 10 मिनिटं बॉईल होऊन द्यायचं आणि त्याच्यानंतरला आपण सर्व वस्तू टाकायचं. आणि आता आपण त्याच्यावर थोडंसं सॉल्ट टाकायचं चवीनुसार. तुम्हाला जसं आवडेल तसं टाकायचं. तर कोण चमच्याने टाकतं, कोण मी हाताने टाकते. आता ह्याला ढाकून ठेवायचं. तुला आपल्या व्ह्युअर्सला काय बनायचं आहे? मला हेच बोलायचं आहे की आम्हाला सबस्क्राईब करा आणि आमच्या चॅनलला भरपूर प्रेम द्या. आता आपली मेथी मस्तपैकी झाली आहे, सगळी शिजली आहे सगळी. तर आता ह्याच्यावर आपण मटर टाकायचं. मटर आपण थोडे बॉईल करून घेतलेले आहे. हे मटर टाकल्याच्या नंतरला आपण लगेच त्याच्यामध्ये थोडं हिंग टाकायचं. हिंग टाकून झाल्याच्या नंतरला आपण पनीर टाकायचं. हे याला आपण 5 मिनिटं ठेवायचं. हे सगळं आपलं झालं आहे. ह्याला आपण 5 मिनिटं ठेवून नंतर आपण सर्व करायला घ्यायचं. ओके, आज खूप यमी डिशेस बनलेत. श्री स्वामी समर्थ.